श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. माझा प्रवास या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून माझा व्यक्तिगत आध्यात्मिक प्रवास जो आहे तो मी आपल्यासमोर मांडते आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये ऋषी जगतातून आलेल्या एका आदेशाचं पालन आम्ही कशाप्रकारे केलं हे मी आपल्यासमोर मांडणार आहे. एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नाच्या माध्यमातून एक आदेश देण्यात आला होता. स्वप्नामध्ये मी एका रेल्वे स्टेशनवरती आहे आणि रेल्वेमध्ये बसून कुठेतरी चाललेली आहे. रेल्वे वेगानं पुढे चाललेली आहे आणि माझं लक्ष फलाटावरती असणाऱ्या रेल्वेच्या पिवळ्या पाटीकडे गेलं. त्याच्यावरती ठसठशीत अक्षरांमध्ये लिहिलेलं आहे, मयिलादुथुराई टू हॉस्पेट. खरं तर जया म्हणून जे माध्यम आहे त्याला पडणाऱ्या स्वप्नांमध्ये हे जर काही आदेश असेल तर त्यातल्या बारीक सारीक गोष्टी देखील जसाच्या तशा चित्रासारख्या छापल्या जातात. झोपेतून जागी झाल्यानंतर पहिल्यांदा जो एक स्वाभाविक विचार मनामध्ये येतो तो म्हणजे मयिलादुथुराई टू हॉस्पेट हे नेमकं काय आहे ते पाहावं. खरं तर ही 2 ठिकाणांची नावं आहेत एवढी माफक माहिती माझ्या बुद्धीला निश्चितच होती. इंटरनेटच्या माध्यमातून अधिक खोल माहिती जाणून घेण्याचा मी प्रयत्न करू लागले, पण माझा शोध ज्या उद्देशानं स्वप्न मला पडलेलं होतं त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचेना. मग नेहमीप्रमाणे आपल्या सद्गुरूंना शरण जात या स्वप्नाचा नेमका अर्थ काय आहे हे मी सप्तर्षींच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि जी माहिती समोर आली ती अक्षरशः थरारून टाकणारी होती. मयिलादुथुराई हे तामिळनाडू राज्यातील एक शहर आहे. या शहरामध्ये मयूरनाथ स्वामी नावाचं एक मोठं शिवालय आहे. या शिवालयाच्या आवारामध्ये एका ऋषींची समाधी आहे. त्या ऋषींचं नाव आहे कुदुंबई सिद्धार. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील 18 सिद्धांच्या परंपरेविषयी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याशी संक्षिप्तपणे बोललेली आहे. त्या 18 सिद्धांच्या परंपरेतीलच हे एक महत्त्वाचे सिद्धमुनी आहेत. कुदुंबई हे त्यांचं मूळ नाव नाही. कुदुंबई या शब्दाचा अर्थ कानामध्ये घालण्याचा एक अलंकार किंवा आपल्याला समजावं म्हणून आपण त्याला कुंडल असं म्हणू शकतो. कुदुंबई यांना त्यांचं जे नाव मिळालेलं आहे ते त्यांच्या मातेवरून मिळालेलं आहे. यादव कुलोत्पन्न अशी त्यांची वंश परंपरा सांगितली जाते. प्रतिगमन उपचार पद्धतीच्या माध्यमातून लोकांसाठी जे कार्य सुरू आहे त्या कार्याला आशीर्वाद म्हणून कुदुंबई सिद्धार यांनी जया या माध्यमाला इन्स्ट्रुमेंटला तिथे दर्शनासाठी बोलावलं होतं आणि तो मेसेज सांकेतिक भाषेमध्ये फक्त मयिलादुथुराई हा शब्द डोळ्यासमोर आणून त्यांनी दिला होता. ऋषी परंपरेतून येणारं जे आशीर्वादरूपी ज्ञान आहे त्याचा अनुभव आम्ही यापूर्वीही अनेकदा घेतलेला होता. त्यामुळेच ज्या वेळेला स्वप्नाची उकल झाली त्याच्यानंतर जसं आम्हाला जमेल तसं आम्ही कुदुंबई सिद्धार यांच्या दर्शनासाठी मयिलादुथुराईला जाण्याचं ठरवलं आणि लवकरच ती वेळही आली. आम्ही नियोजन करून मयिलादुथुराईला जाण्यासाठी निघालो. तिथे पोहोचलो तर नेहमीचा आमचा जो ड्रायव्हर आहे तो त्या दिवशी उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्याने बदली ड्रायव्हर पाठवला होता आणि दुर्दैवानं या बदली ड्रायव्हरला हिंदी किंवा इंग्रजी येतच नव्हतं. मराठी येण्याचा तर प्रश्नच नव्हता आणि आम्हाला तमिळ येत नव्हतं. अशा विचित्र परिस्थितीमध्ये जे काही होईल ते पाहू. आता इथपर्यंत आलो आहोत तर दर्शन नक्कीच होईल या भावनेनं मी आणि विश्वनाथ मयिलादुथुराईच्या त्या मयुरेश्वर स्वामी शिवालयामध्ये जाऊन पोहोचलो. तामिळनाडूमधील अनेक मंदिरं काहीशे एकरांमध्ये विस्तारलेली आहेत. मयिलादुथुराईमधील हे मंदिरही प्रचंड अवाढव्य आणि भव्य आहे. आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला आणि गर्भगृहाच्या दिशेनं निघालो. दुर्दैवानं येथील कुठल्याही मंदिरामध्ये इंग्रजी किंवा हिंदीमध्ये नामनिर्देश करणारे फलक नाहीत. जे काही लिहिलेलं आहे ते तमिळमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनासाठी वारंवार जात असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टींची सवय झालेली होती. जरी तिथले नामनिर्देश करणारे फलक वाचता येत नसतील तरी देखील सर्वसाधारणपणे मंदिरात प्रवेश केल्यानंतर लोकांची गर्दी ज्या दिशेनं चाललेली आहे त्या दिशेनं आम्ही चालत जात असू. इथेही आम्ही तसंच करायचं ठरवलं. मात्र आम्ही ज्या वेळेला दर्शनासाठी गेलो होतो ती वेळ संध्याकाळची होती. त्यामुळे मंदिरामध्ये गर्दी अतिशय विरळ होती. तरी देखील पुढे जात राहिलो आणि मग एका गर्भगृहापाशी येऊन थांबलो. गर्भगृहामध्ये अतिशय भव्य असं शिवलिंग होतं. दक्षिण भारतीय पद्धतीनुसार त्याची अलंकार पूजा देखील करण्यात आली होती. मंदिराच्या गर्भगृहाच्या परिसरामध्ये प्रवेश करताच मनाला मिळणारी शांतता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
गर्भगृहातील शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आता शोध घेऊ लागलो कुदुंबी सिद्धार यांचा। ऋषींच्या माध्यमातून स्वप्नाची जी उकल करण्यात आली होती त्यांनी हे सांगितलं होतं की कुदुंबी सिद्धार यांची संजीवन समाधी तिथे आहे, तुम्हाला त्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे। आता खरी पंचायत आली। मंदिरामध्ये ठिकठिकाणी जे काही तमिळमध्ये लिहिलेलं होतं ते आम्हाला वाचता येत नव्हतं आणि तमिळ बोलता येण्याचा तर प्रश्नच नव्हता। एकदा मंदिराच्या परिसराला पूर्ण वेढा मारून आलो, मात्र आम्हाला कळलंच नाही कुदुंबी सिद्धार यांची समाधी कुठे आहे। आता मात्र धीर सुटत चालला होता, मंदिर बंद होण्याची वेळ जवळ येत चालली होती। मग ठरवलं जे कोणी व्यक्ती समोर दिसेल तिला आपल्याला जेवढं येतंय तेवढ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करायचा। सुदैवानं कुदुंबी सिद्धार हे 2 शब्द व्यवस्थित उच्चारता येत होते, त्यामुळे समोरून जे कोणी व्यक्ती येत होत्या त्यांना आम्ही कुदुंबी सिद्धार आणि हातवारे नमस्काराची मुद्रा करून त्यांना विचारत होतो। अनेकांना आम्ही काय म्हणतो आहोत किंवा आम्हाला काय हवं आहे हे कळलंच नाही। मनातली अस्वस्थता उत्तरोत्तर वाढायला लागली होती। मग मनात विचार आला, कुदुंबी सिद्धार यांची समाधी जर समजलीच नाही तर उपस्थित असलेल्या प्रत्येक विग्रहाला मनपूर्वक नमस्कार करायचा आणि मग मंदिरातून बाहेर पडायचं। असं ठरवून पुढे चाललो असताना समोरून 2 स्त्रिया आल्या आणि मग मी त्यांना पुन्हा एकदा हातवारे करून अम्मा कुदुंबी सिद्धार असं म्हणायला सुरुवात केली। त्या बाईला काय वाटलं माहिती नाही, ती एकही शब्द न उच्चारता तिनं माझं मनगट घट्ट पकडलं आणि मला जवळपास ओढतच घेऊन चालू लागली। वेगानं चालत साधारण 1-2-3 मिनिटातच आम्ही एका ठिकाणी पोहोचलो आणि मग एका विग्रहाकडे नमस्काराची मुद्रा करत तिनं मला फक्त म्हटलं कुदुंबी सिद्धार। माझ्या आनंदाला पारावर उरला नाही। शेवटी त्यांच्या पायाजवळ मी येऊन पोहोचले होते। आनंदाच्या भरात ज्या अम्माने मला इथं आणून सोडलं होतं त्यांचे आभारही मी मानू शकले नाही। ज्या ठिकाणी त्या अम्माने हात दाखवून मला सांगितलं होतं कुदुंबी सिद्धार, तिकडे लक्ष गेल्यानंतर जे काही समोर दिसलं ते फक्त अनुभवण्यासारखंच होतं। जमिनीपासून 1 फूट वर असा एक विग्रह तिथे स्थानापन्न केलेला होता। त्या विग्रहाचं, त्या मूर्तीचं जे स्वरूप होतं ते एका ऋषींचं असं होतं। डोक्यावरचे केस व्यवस्थित बांधलेले, त्याला रुद्राक्षांची माला, गळ्यामध्ये रुद्राक्ष आणि छातीपर्यंत रुळणारी दाढी, अशा स्थितीमध्ये तो पाषाणामध्ये कोरलेला विग्रह जणू काही आत्ता डोळे उघडून माझ्याशी बोलेल असाच भासत होता। अतिशय भावपूर्ण अंतःकरणाने मी त्यांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मी म्हटलं, तुमच्याच कृपेनं मी इथपर्यंत पोहोचले। आजही या व्हिडिओच्या माध्यमातून त्या घटनेचं वृत्तांकन आपल्यासमोर करत असताना मी तिथेच आहे की काय असा भास मला होतो आहे। ऋषी जगताचे असंख्य उपकार आपल्या सगळ्या मानवजातीवरती आहेत। 18 सिद्ध परंपरेतील एक असलेले कुदुंबी सिद्धार त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यरूप रचनांसाठी ओळखले जातात। त्यांच्या काव्यमय रचनांमध्ये प्रत्येक कडव्यामध्ये त्यांचा नामोल्लेख आहे। आपल्याकडे जसं तुका म्हणे असं येतं तसं ओ कुदुंबी असं त्यांच्या प्रत्येक काव्यामध्ये आलेलं आहे। सिद्ध परंपरेतील एकूणच सगळे सिद्ध आपल्या कार्यामधून, आपल्या रचनांमधून जीवनमुक्तीचा मार्ग प्रत्येक जीवासाठी उपलब्ध करून गेलेले आहेत। आपणही सहजपणे त्यांच्याशी जोडले जाऊ शकतो, मात्र त्याच्यासाठी आवश्यक आहे तो समर्पण भाव। तसं पाहिलं तर आपण प्रत्येकजण ऋषी कुलोत्पन्नच आहोत। आपलं जे गोत्र आहे ते एका विशिष्ट ऋषींच्या नावाने ओळखलं जातं। उदाहरणच द्यायचं झालं तर काश्यप, अत्री, जमदग्नी अशी निरनिराळी गोत्र आपण धार्मिक विधींच्या वेळेला उच्चारतो। मग हे काय आहे? आपण ऋषी कुलोत्पन्न आहोत याचा विश्वास कुठल्याही शंकेशिवाय आधी आपला स्वतःला पटला पाहिजे। तो एकदा पटला की मग पुढचा मार्ग अतिशय सोपा आणि सुकर आहे। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा टप्पा लवकरात लवकर येवो ही सदिच्छा व्यक्त करते आणि आजच्या माझ्या प्रवासामध्ये इथेच थांबते। पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।